आणि बऱ्याच काळापासून चाललेला औरंगजेबाच्या कबरीचा वाद यावरून सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट हटवा, कबर तशीच ठेवा असं सुद्धा वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय। औरंगजेबाला जिथे गाडलं असा बोर्ड कबरीजवळ लावा असं सुद्धा राज ठाकरे म्हणतात। आणि चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाही आहेत असंही वक्तव्य बोलताना राज ठाकरे यांनी केलंय। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला। मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे तुला पुरीन आणि उरीन। तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल। त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल, महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला काढला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही काढला। नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत? औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत। छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअप वरती इतिहास नाही वाचतायत। इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला।